राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांना अतिवृष्टीनंतर राज्य सरकारकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला। याच पार्श्वभूमीवर सकाळी 11 वाजता अधिवेशनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करणार असल्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि पीक विमा या विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते नसल्यामुळे आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। यापूर्वीही विरोधकांनी नेमणुकीची मागणी केलेली होती, मात्र विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी नियमानुसार नियुक्ती केली जाईल असं स्पष्ट केलं होतं। सरकार मुद्दाम विलंब करत असल्याचा आरोप सुद्धा विरोधक करतात। आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता होण्याची घाई लागली आहे, पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचं सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह आवरता आला नाही, अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली। ठाकरेंचे 13 आमदार आमच्या संपर्कात असून एक इशारा दिला तर ते शिंदे गटात येतील असा दावा सुद्धा शिरसाट यांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनच भूमिका ठेवली आहे। भाजपची भूमिका सुद्धा वेगळ्या विदर्भाचीच आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय। मतभेद होऊ शकतात, मनभेद नाहीत। माहितीमधील कुठल्याही नेत्यासोबत मनभेद नाहीत असं बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय। सोलापूर शहरामधील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नागपूर येथील रवी भवन सभागृहात आढावा बैठक बोलावलेली होती। अपुरा पाणी पुरवठा, अपुरा वीज पुरवठा, घरकुल आवास योजना यासह विविध समस्यांवर यावेळी चर्चा झाली। तसंच या समस्यांचे तात्काळ निराकरण करा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेत। राज्य दिवाळखोर झालेला नसेल तर सगळ्यांची बिलं मिळतील अशी अपेक्षा आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारला टोला लगावला। काल पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू नसल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यालाच जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड आरक्षण आणि सीमांकन महत्त्वाच्या प्रश्नावर दाखल याचिकेवर सुनावणी आज हायकोर्टात होणार आहे। सकाळी 11 वाजता ही सुनावणी पार पडेल। यामुळे आगामी निवडणुकीच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो। याचिकेमध्ये आरक्षण आणि सीमांकन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला होता। मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज मनसे नेत्यांची बैठक होतीये। महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असून मतदार यादीमधील घोळाबाबत चर्चेची शक्यता आहे। तसंच आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडीवर सुद्धा विचारविनिमय होणार असून पक्षाची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे। अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर असतील। कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त अजित पवार दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीमध्ये काही राजकीय गाठीभेटी घेतात का अशी सुद्धा शक्यता सध्या वर्तवली जाते। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भाजपकडून देण्यात येणारं एक पद नाकारलेलं आहे। मुंबई भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी 144 सदस्यांच्या समितीचे सदस्य म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, पण मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक जोमानं काम करतोय, त्यामुळे मी हे पद नाकारलं असं ट्विट सोमय्या यांनी केलंय। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 95व्या वर्षी बाबा आढाव यांनी अखेरचा श्वास घेतला। पुणे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। बाबा आढाव यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला। आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेनं ग्रासलेल्या काळामध्ये बाबा आढाव यांच्यासारख्या लीडर विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। नाशिकच्या तपोवन परिसरामधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर महापालिका आयुक्तांसोबत पर्यावरण प्रेमींची चर्चा निष्फळ ठरली आहे, त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार आहे। काँग्रेसच्या वतीने वृक्षतोडी विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये वनभोजनचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाईल। राज ठाकरेंसोबत तपोवन वृक्षतोडी संदर्भात चर्चा झाली, झाडं वाचली पाहिजेत अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अभिनेते सयाजी शिंदेंनी व्यक्त केली। सरकार आपलं आहे, आपणही त्यांचे आहोत, त्यामुळे सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत असंही मत त्यांनी मांडलं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे। किमान तापमानात घट असल्यामुळे गारठ्याचं प्रमाण अधिक आहे। दरम्यान थंडीची लाट पुढील 2 ते 3 दिवस कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। इंडिगोच्या विमान उड्डाणामधील व्यत्ययावर नागरी विमान
वाहतूक संचालनालयानं बजावलेल्या काणे दाखवा नोटिसीला इंडिगोनं आता उत्तर दिलंय। वैमानिकांचे विश्रांती आणि कर्तव्य नियम तसंच इतर किरकोळ तांत्रिक बिघाड या अनेक घटकांमुळे गेल्या आठवड्यात किमान 2000 उड्डाणं रद्द केल्याचं रॉयटरनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलेलं आहे। इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळ दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासन आता मदतीला धावून आलंय। भारतीय रेल्वेनं देशभरात अनेक स्पेशल ट्रेन चालवल्यात तसंच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखी स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे। एमपीएससीद्वारे घेण्यात येणारी गट ब ची परीक्षा अखेर लांबणीवर टाकण्यात आलेली आहे। 21 डिसेंबरला होणारी परीक्षा आता 4 जानेवारी रोजी होणार आहे। राज्यामधील 263 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आणि परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे आयोगानं हा निर्णय घेतला। मुंबईच्या सायन भागामध्ये असलेल्या मुंबई महापालिकेचा 2 एकर मोकळा भूखंड विश्व हिंदू परिषदेला देण्यास मंजुरी मिळाली आहे। 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर हा भूखंड विश्व हिंदू परिषदेला देण्यात आला। या भूखंडाचा वापर वैद्यकीय आणि शैक्षणिक कामांसाठी करण्यात येणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं। मुंबई पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय फसवणूक करणाऱ्यांचे केंद्र बनल्यामुळे चर्चेत आली आहे। या वर्षात मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला। बनावट कर्ज, शेअर ट्रेडिंग, निर्यात घोटाळ्यांसह इतर घोटाळ्यांमध्ये नागरिकांकडून अब्जावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी 64 पेक्षा अधिक आरोपींना अटक केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मालाड आणि कुर्ल्यामध्ये तब्बल 50% मतदार वाढलेत तर दक्षिण मुंबईमधील मतदारांमध्ये मोठी घट झाली आहे। मुंबईमधील एकूण 227 वॉर्डमधील मतदारांच्या संख्येमध्ये एकूण 12.67% वाढ नोंदवण्यात आली आहे। मनपा जनसंपर्क विभागानं भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तांसा जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेतलं। या दुरुस्तीच्या कामामुळे आज मुंबईमधील 17 वॉर्डमध्ये 24 तासांसाठी 15% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेनं केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चेला सुरुवात करणार आहेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरमवर लोकसभेमध्ये चर्चेला सुरुवात केली होती आणि त्यानंतर प्रियंका गांधी यांनी मोदींच्या आरोपांना उत्तर दिलं। वंदे मातरम गीताचा सन्मान करतानाच पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली। नेहरूंना आपलं सिंहासन डळमळताना दिसलं तेव्हा काँग्रेसनं वंदे मातरमचे तुकडे केले असा थेट आरोप मोदींनी संसदेमधील चर्चेदरम्यान केला। पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेसकडून उत्तर देण्यात आलं। पंतप्रधान मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी नेहरूंच्या योगदानाला कलंकित करू शकत नाहीत असं काँग्रेस नेते गौरव यांनी म्हटलंय। मोदींनी नेहरूंवर केलेल्या आरोपांना खासदार प्रियंका गांधी यांनी उत्तर दिलं। वंदे मातरम 150 वर्षांपासून देशवासियांच्या मनात आहे, मग आज या चर्चेची गरज काय? तर आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजप वंदे मातरम चर्चा करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला। प्रियंका गांधी यांच्या भाषणाला संस्कृती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आव्हान दिलंय। बंकिमचंद्र यांनी 2 वेळा वंदे मातरम लिहिलं असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं। प्रियंका गांधी यांनी माहिती द्यावी की त्यांनी ही माहिती कुठून घेतली असं शेखावत यांनी म्हटलंय। संसदेत वंदे मातरमच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली। संघानं 50 वर्ष तिरंगा का फडकवला नाही असा सवाल सावंत यांनी केला तर सावंत यांचं भाषण ऐकून बाळासाहेबांच्या आत्म्याला दुःख झालं असेल असं प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय। मोदींनी भाषणादरम्यान बंकिमचंद्र चटर्जी यांचा बकीमदा असा उल्लेख केला। यावरून टीएमसी खासदारांनी मोदींवर निशाणा साधला। टीएमसी असं बेजबाबदार वक्तव्य सहन करणार नाही असं टीएमसी खासदारांनी संसदेत म्हटलं। वंदे मातरम हे गीत जातीय राजकारणाला नकार देण्यासाठी होतं असं मत समाजवादीचे पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मांडलंय। तसंच वंदे मातरमची माहिती देणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतरही तिरंगा का फडकावला नाही असं विचारलं पाहिजे असा निशाणा अखिलेश यादव यांनी साधलाय। वंदे मातरम गीत इस्लाम विरोधात नाही, या गीताला विरोध करू नये असं आवाहन काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी मुस्लिम समाजाला केलंय। इंग्रजांविरोधातील लढाईमध्ये हिंदू मुस्लिम सर्वांनीच मिळून लढा दिला। आता भाजप फक्त हे गीत पूर्ण गायलं जावं यासाठी जोर देत असल्याचं दलवाई म्हणाले। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केली। यानंतर आता मशिदीच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात देणगी उभारली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। पायाभरणीच्या कार्यक्रमात 11 पेट्या देणगी जमा झाली आणि ती मोजण्यासाठी 30 जण नोटा मोजण्यासाठी मशीन घेऊन बसले होते असं व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं।
पंजाबच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक विधान समोर आलंय. काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नीनं एक खळबळजनक आरोप केलाय. पंजाबमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी 500 कोटी रुपयांनी भरलेली सूटकेस द्यावी लागते असं विधान नवजोत कौर यांनी केलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे राजकारणामध्ये सक्रिय होणार आहेत. जेडीयूनं पाटण्यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि निशांत कुमार यांचे मोठे होर्डिंग्स लावलेत. नितीश सेवक मागे निशांत असा मजकूर या होर्डिंग्स आणि पोस्टरवर लिहिण्यात आलाय. नितीश कुमार नंतर जेडीयू चेहरा कोण असा सवाल विचारला जातोय आणि यावर निशांत कुमार यांना पुढे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तेलंगणामधील काँग्रेस सरकारनं हैदराबाद शहरामधील महत्त्वाच्या रस्त्यांना डोनाल्ड ट्रम्प, रतन टाटा तसंच गुगल, मायक्रोसॉफ्ट, विप्रो या कंपन्यांची नावं देण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत एक परिपत्रक रविवारी जारी करण्यात आलं. तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण सुरू झालंय. रस्त्यांना नावं देण्याऐवजी हैदराबादचं नाव आधी भाग्यनगर करा अशी मागणी भाजपनं केली आहे.